नमस्कार, क्राफ्टेड प्रत्यू या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तसेच गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज मी बीडेड बॅग ज्या बनवलेल्या आहेत त्याच्या डिझाईन्स तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर पाहू शकता, सर्वप्रथम मी किचनवाल्या बॅग बनवलेल्या आहेत. जे आपण किचन वापरतो त्याच्यासाठी ह्या बॅग तुम्ही वापरू शकता. त्या 2 mm बीड्सपासून बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला जे कार्ड्स असतात ते ठेवायला छोटीशी पर्स हवी असेल किंवा तुमच्या घरात लहान मुलगी असेल तिच्यासाठी पर्स बनवायची असेल तर ह्या पद्धतीची तुम्ही पर्स बनवू शकता. ह्याच्यामध्ये मी ड्रॉप बीड आणि क्रिस्टल बीड्स जे असतात त्याचा वापर केलेला आहे. खरंच जे बीड्स आहेत ते प्लॅस्टिकचेच आहेत दोन्ही पण. जे ड्रॉप बीड्स आहेत ते 12 mm आहेत आणि जे क्रिस्टल बीड्स आहेत ते 8 mm आहेत. तर अशा पद्धतीनं तुम्ही ही कार्ड होल्डर बॅग बनवू शकता. आता तिसरी पण बॅग जी आहे ती फक्त 6 mm बीड्सपासून बनवलेली आहे. ही पण एक मिनी कार्ड होल्डर बॅग आहे. ह्याच्यामध्ये आरामात कार्ड बसू शकतात. त्याच्यानंतर ही हार्ट शेपची बॅग आहे. तुमच्या घरात लहान मुलगी असतील तर त्यांच्यासाठी तुम्ही अशी छोटी बॅग बनवून देऊ शकता. किंवा याच्यामध्ये नेल पेंट, लिपस्टिक ठेवायचा असेल तर त्यासाठी पण ह्या बॅगचा तुम्ही वापर करू शकता. मी छोटंसंच हँडल बनवलेलं आहे 4 मोत्यांचं, जे आपली बेसिक आहे त्या पद्धतीनं 4 मोती घेऊन छोटं फूल जे तयार करतो त्यापासून बनवलेलं आहे. त्याच्यानंतर परत एक बॅग आहे. ही पण मिनी पर्स आहे. ह्याच्यामध्ये जे आपण फ्लावर बनवले होते याच्या आधी व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल की आपण मोत्याचं फ्लावर बनवलं होतं. त्या फ्लावरचा उपयोग करून ही मी बॅग बनवलेली आहे. इथं 6 फ्लावरची बॅग बनवलेली आहे. ड्रॉप बीड आणि जे नॉर्मल आपले 6 mm बीड्स आहेत त्याचा वापर करून ही बॅग आपण बनवलेली आहे. तर बघू शकता ह्याच्यामध्ये 6.5 इंच जी रुंदी आहे बॅगची ती भरलेली आहे आणि जी उंची असेल या बॅगची ती 4 इंचची आहे. ह्याच्यात आराममध्ये छोटा मोबाईल असेल तर तो बसू शकतो. ह्याला हँडल हवं असेल तर हँडल लावू शकता. आतमध्ये इनर बॅग लावू शकता, तुम्ही अस्तर लावू शकता. जी आपली पुढची बॅग आहे ह्या बॅगमध्ये मी 8 mm मोत्यांचा वापर केलेला आहे. जे व्हाईट मोती तुम्हाला दिसत असतील ते पण 8 mmचेच आहेत आणि जे क्रिस्टल मोती असतील ते पण 8 mmचेच बीड्स आहेत. फक्त जे सेंटरला छोटे बीड्स दिसत आहेत ते 2 mmचे आहेत. या बॅगची लेंथ जी आहे ती 7.5 इंच आहे आणि जी उंची आहे ती 5 इंच आहे. तर ह्याच्यामध्ये आरामात मोबाईल बसू शकतो. आपण जी आधी बनवलेली होती बॅग त्याच्यापेक्षा 1 इंच ही बॅग मोठी आहे. ह्याला पण हँडल हवं असेल तर हँडल लावू शकता किंवा क्लच बॅगसारखं वापरू शकता. अर्धचंद्रकृती जी बॅग आपण बनवलेली होती त्याची जी रुंदी येईल ती 9 इंच येईल. 8.5 ते 9 इंच रुंदी भरते. पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये माप घेऊन दाखवत आहे. याच्यापेक्षा लहान साईज हवा असेल तर 8 इंचपर्यंत पण तुम्ही बनवू शकता. आणि जी उंची आहे ती 5 इंच आहे. 5 ते 5.5 इंच आहे. तर अशा पद्धतीनं आपण ही बॅग बनवलेली होती. तर ह्याच्यामध्ये ड्रॉप बीड्स आणि 6 mmचे व्हाईट बीड्सचा वापर केलेला आहे. ड्रॉप बीड्स तुम्ही 12 किंवा 14 mmचे वापरू शकता. त्याच्यानंतर चेरी बीड्सची आपण बॅग बनवलेली होती. तर ह्याच्यामध्ये 14 mmचे चेरी बीड्स वापरलेले होते आणि 2 mmचे व्हाईट बीड वापरलेले होते. आणि ह्याची जी रुंदी आहे ती 8 इंच आहे आणि जी उंची येईल या बॅगची ती 6 इंच ते 5.5 इंच येईल. तर ह्याच्यामध्ये पण आराममध्ये मोबाईल तुम्ही ठेवू शकता. ह्याला हँडल हवं असेल तर हँडल लावू शकता. तुम्हाला लहान हँडल हवं असेल तर छोटा हँडल बनवू शकता किंवा असं लॉंग हँडल हवं असेल तर चेरी बीड्स आणि 6 mmच्या व्हाईट बीड्सपासून तुम्ही हँडल बनवून त्या बॅगला जॉईन करू शकता. तर भरपूर सुंदर अशी बॅग दिसते. चेरी बीड्स जे आहेत ते थोडे कॉस्टली असतात.
त्याच्यानंतर सगळ्यात जी आता व्हायरल होत आहे आपल्या बॅगचा व्हिडिओ, ती ही बॅग आहे पिंक कलरची. तर ही जी बॅग आहे त्याची जी रुंदी आहे ती 9 इंच आहे. तुम्हाला जर 8 इंचची बॅग बनवायची असेल तर ती तुम्ही बनवू शकता. आणि जी उंची येईल ही बॅगची ती 4.5 इंच येईल, कारण आपण फोल्डिंग केलेलं आहे म्हणून ती 4.5 इंचच येते. याला मी लॉक पण लावलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि स्पेस पण भरपूर असतो. ह्या बॅगला तुम्ही अस्तर लावायची ज़रूरत नाही आहे, इनर लावायची ज़रूरत नाही आहे, फक्त कारण ऑलरेडी लॉक असल्यामुळे तुमच्या ज्या काही वस्तू असतील त्यातून बाहेर पडणार नाहीत. आणि सुंदर असं नाजूक ह्याला हँडल मी बनवलेलं आहे. तर हा व्हिडिओ पण ऑलरेडी अपलोड आहे. लिंक हवी असेल तर कमेंट करा, मी लिंक तुम्हाला देईल. त्याच्यानंतर जी बॅग आहे आपली, ही बॅग सगळ्यात मोठी बॅग आहे. जेवढं आपण बॅग बनवलेल्या आहेत त्या बॅगमध्ये ही बॅग सगळ्यात मोठी बॅग आहे, कारण ह्या बॅगमध्ये स्पेस पण भरपूर आहे आणि याची उंची, रुंदी आणि लांबी पण जास्त आहे. ह्या बॅगची रुंदी 9 ते 10 इंच आहे आणि उंची आहे ती पाहू शकता 6 इंच आहे. आणि जे स्पेसमध्ये येईल तो पण भरपूर भेटेल या बॅगमध्ये. 3.5 ते 4 इंच जवळपास स्पेस तुम्हाला भेटतो. साईडनं पण तुम्हाला 2 ते 2.5 इंचाचा स्पेस भेटतो. आणि पाहू शकता की आपण जे पहिला हँडल बनवलं होतं ते मी सेंटरला बनवलेलं होतं, पण मला ते आवडलं नाही, त्याच्यासाठी मी सोडून जरा साईड करून, कारण डिझाईन बॅगची दिसायला हवी यासाठी साईडनं जोडलेलं आहे. आणि अजून एक हँडल जे आहे ते जोडायचं बाकी आहे. तर ही सगळ्यात मोठी आपली बॅग आहे आणि ही बॅग तुम्ही आरामात 800 ते 900 रुपयाला सेल करू शकता. याचा कॉस्ट तुम्हाला 400 to 500च्या आतमध्ये येईल या बॅगचा. फक्त इथं 6 mmचे जे बीड्स आहेत ते आणि ड्रॉप बीड्स आपण वापरलेले आहे. नेक्स्ट बॅग जी आहे ती आपण क्रिस्टल बीड्सपासून बनवलेली आहे. इथं पाहू शकता सुंदर असं हँडल पण लावलेलं आहे त्या बॅगला आणि अशा पद्धतीनं आपण ती बॅग बनवलेली आहे. 6 mmचे क्रिस्टल बीड्स आणि 6 mmचे व्हाईट जे मोती आहेत त्याच्यापासून ही बॅग बनवलेली आहे. ह्याची जी रुंदी आहे ती 8 इंच आहे, पाहू शकता. आणि जी उंची आहे बॅगची ती 6 इंच आहे. आणि ह्या बॅग 5 इंच आहे उंची जी आहे ती. आणि जो आपण त्याला वरती कवर केलेलं आहे बॅगला ते 3 इंच आहे. फोल्डिंग जे आपण घेतलेलं आहे बॅगसाठी ते 3 इंच आहे. आणि जो स्पेस आहे बॅगमध्ये तो 2 इंच इतका आहे. तर ही बॅग पण सुंदर दिसते. आपण छोटे छोटे स्क्वेअर बनवून त्यापासून ही बॅग बनवलेली होती. आणि इथं लॉबस्टर हुकनं मी हँडल जोडलेलं आहे. हवा असेल तर तुम्ही ते रिमूव्ह पण करू शकता, कारण तिथं लॉबस्टर हुकचा आपण वापर केलेला आहे. आणि अशा पद्धतीनं आपण त्याला हँडल बनवलेलं आहे त्या बॅगसाठी. आणि इथं लॉक पण मी लावलेला आहे. मॅग्नेट लॉक तुम्हाला 10 रुपयाला एक मिळून जातो. आणि त्याच्यावरती आपण जे बनवलेलं होतं हेअरपिनसाठी बटरफ्लाय ते मी तिथं जोडलेला आहे. तर पाहू शकता ही सुंदर बॅग तुम्ही. त्याच्यानंतर ह्याला तुम्ही मॅट हवा असेल तर अशा पद्धतीनं मॅट पण वापरू शकता, किंवा राऊंड सर्कल तुम्हाला बॅग हवी असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही गोल बनवून त्याच्यानंतर राऊंड बॅग बनवू शकता. याची जी लेंथ आहे ती 7 इंच आहे आणि हाईट पण असेल ती 7 इंच असेल. तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठी बॅग हवी असेल तर ती बनवू शकता, किंवा असंच मॅट म्हणून पण उपयोग करू शकता. तर ह्या बॅगमधून तुम्हाला कोणती बॅग आवडली ते सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट जो व्हिडिओ येणार आहे तो राखी मेकिंगचा असेल. आणखी तुम्हाला कोणते व्हिडिओ पाहायचे असतील तर ते पण मला नक्की सांगा. बॅगचे व्हिडिओ तरी नेहमी पोस्ट करत असते, पण होम डेकोर आणि
राखी मेकिंग असे जर व्हिडिओ हवे असतील तर ते पण मला कमेंट करून सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आवडला असतील तर जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.